हाय हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा नव्याने तुम्हा सर्वांचं आपल्या अमूल यूट्यूब चॅनलला मनापासून स्वागत आहे. आज आहे व्हॅलेंटाईन डे आणि आज सकाळपासून शेटने मला व्हॅलेंटाईन डे विश पण नाही केलं आहे. ठीक आहे, मी पण त्यांना काही विश नाही केलं, त्याच्यामुळे काय अपेक्षा पण नाही आपल्याला. तर पण आजचा ब्लॉग आपला खासच होणार आहे, कारण की व्हॅलेंटाईन डे स्पेशल आहे आणि शेट कामावर गेले, ते येतात जास्तीत जास्त 6, 6:30, 7पर्यंत येतात घरी. तर बघूया आता शेट आल्यानंतर मी त्याच्यासाठी त्यांच्या आवडीचं जेवण बनवणार आहे. आणि ते आपल्याला तर आवडतच नाही, जे बाहेर जा आणि ते सर्व लंच डिनर अँड ऑल आपल्या आपल्या घरामध्येच आपल्याला जे काय करायचं ते करणार आहे आपण. तर आज व्हॅलेंटाईन डे स्पेशल असल्यामुळे छोटंसं काम आहे ना, मी शेटला सरप्राईज देणार आहे. पण मला असं अपेक्षितच नाही की त्यांनी माझ्यासाठी काय सरप्राईज देतील व्हॅलेंटाईन डेला, कारण की ते नाही देणार. त्यामुळे आपण अपेक्षा केलेलीच नाही बरी, कारण की उगाच अपेक्षा ठेवली का ते नंतर आपल्यालाच त्रास होतो. त्यामुळे अपेक्षा वगैरे आपण काही करत नाही. आणि हा माझा ब्लॉग शेट पण नंतर बघतीलच, कारण त्यांना 0% पण आयडिया नाही की मी व्हॅलेंटाईन डेचा ब्लॉग शूट करते आणि इव्हिनिंगला शेट घरी येतील. त्याच्यानंतर काय होतं आहे काय नाही हे तुम्हाला समजेल, कारण तुम्हाला आपला पूर्ण ब्लॉग बघायचा आहे. आणि ब्लॉग बघून झाल्यावर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच आपले ब्लॉग येणार आहे. आणि तुमचं खूपच छान आपल्या व्हिडिओला प्रेम वगैरे भेटते, ते बघून खूप छान वाटतं. तर दुपारचा टाइम आहे, घरातली सकाळची सर्व कामं आवरली. तर आज मला बनवायचं आहे काहीतरी स्पेशल असं जेवण. आणि शेटला काय माहिती व्हॅलेंटाईन डे आहे माहिती की नाही माहिती, का कामाच्या नादामध्ये विसरले. चल ठीक आहे, त्यांना जरी नसेल माहीत तर मी आहेच ना. तर माझ्याकडून शेटसाठी छोटंसं सरप्राईज असणार आहे. तर ते सरप्राईज काय काय समजून घेत, कारण की तुम्हाला आपला व्हिडिओ बघायचा, त्यांचं बाळ बघा कसं बघतं. तर आधी मला ना चहा प्यायचं पण झालं, कारण की आता दुपारचे वाजले जवळपास 4:30 झालेत. तर आधी चहा ठेवते आणि आज मी जेवणामध्ये काय काय बनवणार आहे ते सर्व तुमच्यासोबत शेअर करते. या ब्लॉग कुठे दुपारी भांडे वगैरे जेवण वगैरे करून घरातला आवरून भांडे वगैरे घसले, तर ते भांडे लावायचे. ही कोथिंबीर कापून घेऊया आणि बनवायची कोथिंबीरची वडी. जेवढी बारीक कापते तेवढी बारीक कापून घ्यायची कोथिंबीर आपल्याला. शेडवर फ्राय करायचंय. काय व्हिडिओ आहे तो बघा पूर्ण तुम्ही. आता वडी आमच्या बाळाला पण आवडते, तर मी इथे 4च मिरची टाकते, जेणेकरून वड्या जास्त तिखट नाही होणार, कारण की बाळाला पण आमच्या वड्या आवडतात. ते अद्रक साळून घेतल्यानंतर फेकून देतात, तर मी फेकून नाही देत. आपला चहा पावडरचा डब्बा आहे, त्या डब्यामध्ये हे अद्रक टाकले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मग झाले 5 वाजलेत, अजून काही नाहीये. तर त्याला मी चहा वगैरे पिते. आणि आज जेवणामध्ये मी बनवणार आहे कोथिंबीरची वडी. घरामध्ये गाजर पण आहे, म्हणजे थोडंसं गोड व्हॅलेंटाईन डेला केक वगैरे तर नको, तर त्यापेक्षा आपला गाजरचा हलवा बनवूया. डाळ भात चपाती. आणि शेटसाठी सरप्राईज पण आहे. आता काय सरप्राईज हे तर मी नाही सांगणार, कारण की तुम्हाला आपला ब्लॉग बघायचा आणि पूर्ण ब्लॉग बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा समजेल. आणि काय खूप मोठं सरप्राईज नाही आहे, पण छोटंसं सरप्राईज आहे. तर ठीक आहे, मी तोपर्यंत छान
आज आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत. याआधी सुद्धा मी तुम्हा सर्वांसोबत शॉर्ट व्हिडिओमध्ये कोथिंबीरच्या वडीची रेसिपी शेअर केलेली आहे. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसोबत मी कोथिंबीरच्या वडीची रेसिपी शेअर करते. सर्वप्रथम मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली, त्यामध्ये तांदळाचं पीठ, बेसन पीठ, बाजरीचं पीठ, चवीनुसार मीठ, अद्रक, मिरची, लसूण याची पेस्ट बनवून त्या पिठामध्ये ॲड केली. आणि पाणी जसं मला पीठ मळताना पाणी पाहिजे तसं मी पाणी घेऊन सुंदर असं पीठ मळून घेतलं. चाळणीला तेल वगैरे लावून तेल लावल्याने खाली आपली वडी चिटकत नाही. बारीक बारीक छोटे छोटे गोळे करून हातावर त्याचे वळून 10 ते 15 मिनटं आपल्याला पाण्याला वाफ आल्यानंतर चाळण ठेवून वाफ घ्यायची आहे आणि सुंदर अशी आपली ही वडी तयार होते. ती रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्ही. झालंय कोथिंबीरची वडी बनवत होती. कोथिंबीरची वडी माझी बनवून झाली. 10 ते 15 मिनटं वाफ देऊन नंतर आपली वडी रेडी होणार आहे तळण्यासाठी. आणि मला शेठचा कॉल आला की काय आणायचे, म्हणजे ते कामावरून येताना मला कॉल करतात आणि काय मला जर छोटं मोठं सामान लागत असेल तर येताना ते सामान घेऊन येतात. तर त्यांनी मला कॉल केला आणि मी म्हटलं मला काय ते आणायचं नाही आहे, तर फक्त दूध आणायचं होतं. त्यांना सांगितलं, ते दूध घेऊन येणार होते. म्हटलं त्याला त्यांना घरी येईपर्यंत आपल्याला पटकन काय आपली तयारी आहे ती करून घेऊया. तर माझं असं प्लॅन होता, फॅन बंद, कारण की बाहेरून आल्यानंतर गरम होतं, जर शेट आल्यावर फॅन वगैरे लावणार आहे. तर यायच्या आधीच एंट्री करणार, त्याआधीच मी आपले जे फॅन आहे त्याच्या पात्यांवर गुलाबाच्या पाकळ्या असे पूर्ण पसरवून दिलेल्या, तिन्ही पात्यांवर. आणि 2 फॅन आहेत हॉलमध्ये, तर दोन्ही फॅनच्या पात्यांवर मी सुंदर अशा गुलाबाच्या पाकळ्या पात्यांवर पसरून दिल्या होत्या. आणि जेव्हा शेट एंट्री करतील फॅनची स्पीड कमी ठेवायची आणि ते पूर्ण असं जेव्हा फॅन गोलगोल फिरणार तर त्यांच्यावर गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव होईल, असा हा आपला प्लॅन होता. आणि माझा हा प्लॅन सक्सेसफुलसुद्धा झाला. पण व्हिडिओ आपला आडवा करायचा होता, त्या टायमाला काही जमलं नाही मला. तर इथे मी शेटची वाट बघते. शेट काय आलेच नव्हते आणि फायनली शेट आले. कसं वाटलं माझं छोटस सरप्राईज? कसं वाटलं माझं छोटस सरप्राईज? मज्जा आली आता. सर्व सरप्राईज. शेट कसं वाटलं अचानक मध्ये तुम्हाला माझं? एकदम भारी. खरंच सरप्राईज. वीर बघा. अगं भाई कुछ ऐसा लगा था क्या? ऐसा कुछ आपके साथ मैं घर पे आके करूँ गया? एकदम भारी होती. जे नकली गुलाब दिले ना त्यात माझे असली इमोशन आहे. तर नकली गुलाबावर नका जाऊ. गुलाब फक्त नावाला आहे, पण इमोशन माझे असली आहेत त्याच्यासोबत. तर मी हे सर्व आवरून घेते. आणि तुम्ही काय आणलंय का माझ्यासाठी? काय डबा आणलाय घसायला? मला माहित होतं हे सगळं. क्यू मी कधी असं हे करायचं की माझ्यासाठी पण काहीतरी. आणि तुमच्यासाठी माहिती का जेवणामध्ये पण किती खास असं मस्त मस्त जेवण बनवलंय. म्हटलं की नवऱ्याला खर्च नको, सगळे म्हणजे कपल्स वगैरे. आज व्हॅलेंटाईन डे तर मस्त लंचला डिनरला कोण कुठे जात आहे. माझा नवरा कामावरून घरी आलाय आणि काय नॉर्मल आलं, भूक लागली मला, जेवायला आहे काहीतरी जेवायला. पाणी पण तुम्हाला गरम करून ठेवलंय बघा.
सगळं आज तुमच्यासाठी ना मस्त तुमच्या आवडीचं जेवण बनवलंय मी. आता ते रात्री सांगाल मी, आता डायरेक्ट गरम आहे, चटका बसेल. गरम आहे सांगते ना मी. चला मी आवरून घेते. खरंच माझ्यासाठी काय आणलं नाही तुम्ही? काय यार माणूस आहे, गेले 3 वर्ष झालेत आमच्या लग्नाला. काय आणले सर? विम साबण, सर्फ एक्सेल पावडर. व्हॅलेंटाईन डे गिफ्ट. खुश. देव करो असा नवरा सगळ्यांनाच भेटो. राहू द्या, नको. दादा नॉर्मल पॅकिंग तरी करून आणायची. आणलंय ते कपडे धुवायला गेलो होतो पण त्यामध्ये पेपर संपलाय. कुछ इज्जती नाही ठेवली यार. सगळं एवढं पचकन माझं ले पोगा काय खात तू? असं असतं काय? मी किती छान सरप्राईज दिलं. माझे प्रत्येक टायमाला पण माझ्या नवऱ्याने मला कधीच एकदम मोठं सरप्राईज. काय माहित तो दिवस कधी येतो आता. जाऊ द्या. मला माझं सरप्राईज कसं वाटलं आजचं? एकदम भारी होतं, एकदम मस्त. ओके. कसं मस्त? कोणासारखं? मस्त तुझ्यासारखं. माझ्यासारखं मस्त. पोगा किती खुश झाला. वीर बघा आमचं जेव्हा खाली गुलाबी वगैरे पडले ना, वीर बघा आमचं कसं खुश झालं. तर तुम्ही सगळ्यांनी बघितलंच, मी छोटंसं मला जसं जमेल तसं मी शेडसाठी सरप्राईज दिलेलं. तर मस्त असं फॅनवर गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकलेल्या. मस्त ती हिरोची एंट्री होतं ना टी व्हीमध्ये, आणि मग हिरो येतो आणि मस्त त्याची हिरोईन, त्या टाईपचंच आपलं छोटंसं होतं हे सरप्राईज. तर मी शेडला सरप्राईज दिलं. आणि हे जे गुलाब दिसतात आहे, तर हे गुलाब घरातल्या आमचं डेकोरेशनचे आहेत. तर आता काल मला जायचं होतं, पण काल शेड माझ्यासोबतच होते, आणि जर मी त्यांच्यासमोर घेतलं असतं तर त्यांना 100% माझ्यावर डाऊट आला असता की हा उद्या व्हॅलेंटाईन डे बरोबर ही मला गुलाब देणार आहे. तर मला त्यांना हे दाखवून द्यायचं नव्हतं की मी अशी होती की मला काय माहितीच नाही आज व्हॅलेंटाईन डे. हाय बस एवढंच होतं की मी काय करणार आहे, किंवा मी काय सरप्राईज देणार आहे, किंवा त्यांच्या आवडीचं काही जेवण वगैरे बनवणार आहे, असं काहीच मला त्यांना दाखवून द्यायचं नव्हतं. आणि बाहेर तर जायचंच नाही जेवायला. का बाहेर जायचं? आपल्या घरामध्ये आपण मस्तपैकी जेवण बनवून तर दोघंही जेवण करू शकतो. तर हे छोटंसं माझं शेडसाठी सरप्राईज होतं, जे की शेडला खूप आवडलं. आणि हे आपले जरी नकली गुलाब असले, पण या नकली गुलाबामध्ये खूप असली इमोशन आहे, जे की आता शब्दात तर नाही सांगता येणार मला तुम्हा सगळ्यांना. तर हेच माझं छोटंसं शेडसाठी व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट होतं. आता शेट आंघोळ करायला गेलेत, तर त्यांना भूक पण लागली. तर मी दुपारी बाळासाठी डाळ खिचडा बनवलेला, तो आहे अजून थोडा, म्हणजे जास्तच बनवलेला. कधी कधी शेट आले की त्यांना भूक वगैरे लागते, तर मग ते खातात गरम वगैरे करून. तर आता मी शेटला डाळ खिचडा देते गरम करून, मस्त चहा वगैरे ठेवते त्यांना. आणि मग नंतर बाळाला रेडी वगैरे करून आपली नॉर्मल घरातली कामं आहेत तीच. बाकी काय आपला व्हॅलेंटाईन डे एवढा खास नसतो. तरी आपल्यासाठी हाच व्हॅलेंटाईन डे खूप खास आहे, जे की आपल्या डेली लाईफमध्ये चालूच असतं. आणि व्हॅलेंटाईन डे वगैरे हे तर फॅशन आहे, पण ठीक आहे, जसं थोडंसं आपणही चेंज झालं पाहिजे. तर शेटला तर आमच्यासाठी काही टाईम नाही, पण आपण तर त्यांच्यासाठी करू शकतो ना. तेही कोणासाठी एवढी मेहनत करतात, ते आमच्यासाठीच करतात आहे ना. ठीक आहे, त्यांच्यासाठी त्यांना टाईम नाही आहे, पण मी तर काहीतरी घरी आहे, तर त्यांच्यासाठी थोडंफार तर करू शकते ना. फुलाची पाकळी, हेच पाकळीचं माझं शेटसाठी थोडंसं छोटंसं सरप्राईज होतं. येईल एक दिवस की जेव्हा मी शेटला असं मस्त काहीतरी सरप्राईज देईन. तर त्यासाठी मला तुमचं सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे. आपले डेली ब्लॉग बघा आणि भरभरून प्रेम द्या आणि सबस्क्राईब करा. आणि असेच प्रँक व्हिडिओ, फनी व्हिडिओ, कॉमेडी व्हिडिओ, कपल क्यूट व्हिडिओ, असे खूप सारे ब्लॉग्स आपल्या चॅनलला येत राहणार आहे. त्यासाठी तुम्ही जे कोणी नवीन असेल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मी खूप सारे बघते की असे म्हणजे ब्लॉगला वगैरे ना व्ह्यू मस्त जातात, पण अनोळखी लोक आहेत किंवा काही ओळखीचे सुद्धा आहेत, बघतात पण सबस्क्राईब करत नाही. ठीक आहे, जो त्याचा प्रश्न, पण जे माझ्यावर प्रेम करतात त्यांनी असंच माझ्यावर प्रेम करत राहा आणि असेच माझे व्हिडिओ एन्जॉय करत राहा. आणि असंच आपल्या चॅनलला भरभरून प्रेम द्या, जे की खूप दिवसानंतर पुन्हा आपल्या चॅनलला ब्लॉग चालू झाले. पण आता झोपायचे पप्पाला मम्मा करून. हा पोगा आहे ना, मला लय त्रास देतो. चाकल
खोलतो मला घे खोलतो अच्छा कळतं कचे हॅलो का सगळ्यांना हाय कल हाय कर आता एवढं मस्त हाय करतं मग खाली का रडतं हाय कर हाय कसं करतं अच्छा मस्त गरम गरम डाल खिचडा जो की मी वीरसाठी बनवलेला दुपारी. त्या शेडला भूक लागली तर होता थोडासा तर शेडला देते आता तो. तर असं मध्ये वाजले संध्याकाळचे 6 असं जेवलं रात्री काय जेवणार माणूस. A few moments later. 4 गाजर आहे तर मी एका मस्तपैकी गाजर किसून गाजर किसून झालेत आणि वड्या पण आपल्या झालेल्या आहेत. आता फक्त कट करायचे. हे गाजरचा हलवा आणि शेडसाठी चहा. आमचं वीर झोपलंय बघा. वीर झोपलाय. रेड आपण तिघांनी पण आज सेम घातले. रेड हे घ्या चहा. व्हॅलेंटाईन डे काय मला काय गिफ्ट नाही आणलं व्हॅलेंटाईन. काय आणलं काय साबण आणि सर्फ एक्सेल पावडर रिन साबण. एवढं मोठं गिफ्ट आणतं का कोणी. अमृत तुल्य मस्त झालाय ना. गवती चहा टाकलाय मस्त पैकी. काय झोप आली आहे. 7 वाजायला आले. गवती चहा आणि अद्रक आहे. थकले ना. आता नका झोपू. स्वयंपाक वगैरे आवडते लवकर. रात्री लवकर झोपा. आज मी तुमच्यासाठी गोड असा गाजरचा हलवा बनवते. खरंच. वड्या कापून झाल्यात. पीठ मळून झालंय. आता काय गाजरचा हलवा करायचा आहे. तर आधी आपण तूप टाकूया गोवर्धनचं. तरी किती मी 5:30च्या आसपास सगळं करायला घेतलं होतं जेवण वगैरे. पण जेवण बनवताना व्हिडिओ शूट करण्यासाठी खूप वेळ जातो. कारण की प्रत्येक गोष्ट म्हणजे थोडं आपलं काही जे काम करतोय जेवण वगैरे बनवतो किंवा काय ते तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या अँगलमध्ये कॅमेरा पकडायला लागतो. बरोबर तो सेट करायला लागतो. त्याच्यामध्ये बराच टाईम निघून जातो. आणि जवळपास जे काम अर्धा 1 तास लागतं तर खूप वेळ जातो ते सर्व करायला. आणि सगळ्यांना असं वाटत असेल की आपल्याला 15-20 मिनिटं व्हिडिओ बघायला भेटतोय किंवा काय. पण ते 15-20 मिनिटाच्या पाठीमागे माझा जवळपास 2.5 ते 3 तासाचं स्ट्रगल असतं. आणि त्यानंतर एडिटिंगसाठी जवळपास 1 ते 1.5 तास म्हणजे असं दिवसभरामध्ये एवढा टाईम लागतो व्हिडिओसाठी. आणि घरी बाळ वगैरे पण येतात. सगळ्या गोष्टी नाही होत हँडल. तर जसं होतंय तसे मी माझे छोटे मोठे ब्लॉग्स तुम्हा सर्वांपर्यंत शूटिंगला पण वेळ लागतो. एडिटिंगला पण वेळ लागतो. आणि त्यानंतर घरी बाळ पण आहे. घरात सगळे छोटी मोठी कामं पण घरातली सर्व करायची असतात. हे सर्व बघून मग टाईम काढून मग माझा व्हिडिओ तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतो. तरीही तुम्ही सर्वजण जेवढं प्रेम करतात ना ते प्रेम बघून खरंच खूप छान वाटतं. हा चमचा काय आहे तर मला इथे वड्या तळायच्या आहेत. आणि ते आमचं बाळ बघा चालूच आहे. हे बघा. तर आता मी
वड्या तळायला घेते. तर गाजरचा हलवा झालेला आहे आणि हा डाळ चपाती करणार होती, पण शेटमुळे ते कॅन्सल झालं कारण की शेटला नको होतं, कारण की त्यांनी आल्यावर इव्हिनिंगला नाश्ता केला होता. जेच तुम्ही बघितलं की बाळाचा डाळ खिचडा त्यांनी खाल्लेला. तर आता ते म्हटले की मला डाळ वगैरे नको आहे कारण डाळ खिचडा त्यांनी खाल्ला आहे. तर मी त्यांना आता तर त्यांना टोमॅटोची चटणी आणि चपाती पाहिजे होती. तर ठीक आहे, टोमॅटोची चटणी, चपाती, कोथिंबीरची वडी आणि आमचं बाळ बघायला एक्साइटेड आहे. कोथिंबीरची वडी आणि काय म्हणलं गाजरचा हलवा. म्हणजे बबलू गाजरचा हलवा खाऊन आला ना. A few moments later. वीरच्या पप्पांनी वीरला लुंगी बांधली. वीर का खाते दाखव मम्मा. रडतोय आमचं वीर. लुंगी डान्स, लुंगी डान्स असं. ए शोणा वीर, वीर काय का खाते दाखव तू. का खाताय. कोथमीरची वली अशी घरामध्ये सगळं पसलून दिलंय. अच्छा पचायला कलाच्या आणि मग खाली उचलेलं खायचं. इकडे बघ काय बांधलंय वीरला. का बांधलंय. आहा आहा कशी झाली वडी. कशी झाली आहे. छान छान. आता आमचा वीर वाव पण बोलायला लागला. वीरने डायरेक्टली इथंच सगळ्या वड्या आणून ठेवायला लावल्यात मला. रडत बऱ्यापैकी आमचा व्हॅलेंटाईन डे. बघा वीर बघा कसा रडतोय वीर. असंच असतं आमचं. जेवण पण घाईघाईमध्ये, सगळं घाईघाईमध्ये. हे असं तू जेवण करताना रडत असल्यावर कसं काय जेवण करायचं. तर तू जेवला ना. हॅपी व्हॅलेंटाईन डे हॅपी व्हॅलेंटाईन डे. माय लव्ह अँड माय स्मार्ट बॉय. इथे आमचा बेड होता. आम्ही आमच्या वीरमुळे बेड सुद्धा काढून टाकला. खाली लहान नाही त्याच्यामुळे. तर शेटसाठी टोमॅटोची चटणी, छानपैकी कोथिंबीरची वडी आणि गोड मध्ये गाजराचा हलवा आणि चपाती बनवली आहे. तर डाळ भात वगैरे का नाही बनवायचा होता कारण संध्याकाळीच त्यांनी डाळ खिचडा खाल्ला तर इच्छा नव्हती. तर कसे वाटली माझी स्मॉल ट्रिक तुम्हाला. बसूया जेवायला ना. बसले तुम्ही. काय झालं. काय कशी झाली वडी. कसं आहे गाजराचा हलवा. एकच नंबर. खरंच चेहऱ्यावर एकदम आज थकवा आहे. लय भारी. थकले मी तुला. तर आजचा पूर्ण आहे बघा. हे असं आरडाओरडा चालू आहे आमचा. तुम्हीच सांगा. हे असं झोळीमध्ये टाकलं खाली त्याला घेतलं ना हे असं जेवण बिलकुल भेटणार नाही. आम्ही सगळं करून बघितले. चपाती एकीकडे, वड्या एकीकडे, हलवा एकीकडे, सगळ्या चपात्या वगैरे. तर चला आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो. कसा वाटला तुम्हाला आमचा व्हॅलेंटाईन डे स्पेशल ब्लॉग कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला.